म्हणून खुर्चीवर बसले, विक्रमादित्याचं सिंहासन असतं, त्याच्यामधून पाहावं लागतं, मायक्रोस्कोपमधून त्याचं दिल पाहावं लागतं, त्याची दानत पाहावी लागते. दिल आणि दानत, त्याचा दानशूरपणा त्याच्या हाईटनं. आणि तुम्हाला सांगतो, त्याच वेळेस चमत्कार घडतो जीवनामध्ये. त्याच्या हाईटनं जर त्यानं पैसे दिले, दानत केली, आणि त्याने दिल, प्रेम जर अफाट असेल, दिल म्हणजे प्रेम, श्रद्धायुक्त, त्याला अनुभव आलेच पाहिजे. म्हणून परवा मी आळंदीला म्हणलं, मला अनुभव सांगा. रिझल्ट ओरिएंटेड आहेत ह्या सगळ्या गोष्टी. दुखलं असेल मन, दुखत असेल, तुम्ही खाली घसरले म्हणून समजा. बाप्पा, अरे बाप, काय म्हणले, द्या म्हणले, आलंय वरच्या याच्यात पवित्रता, अर्थार्जन आणि पवित्रता. म्हणून तुम्ही किती त्याग करू शकता, अहंकार. म्हणून त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाते, आणि परीक्षा घेतल्या जाते त्याच्या आंतरिक पवित्रतेमध्ये तुम्ही असलं पाहिजे. बाह्य पवित्रता तुम्ही दाखवाल, नाटक करू शकाल, पण आंतरिक पवित्रता परीक्षेशिवाय दिसत नाही. आणि आंतरिक पवित्रता येण्याकरिता गुरु सगळ्या लेवलवर ते तुमची परीक्षा घेईल. तन आणि मन तुम्ही अर्पण केलंय, आणि धनही अर्पण केलंय. धनावरून सगळ्या परीक्षा प्रभू करतो. म्हणून येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस विचारलं की मला आत्मसाक्षात्कार पाहिजे, आणि त्यांनी काही मोहरा आणून ठेवल्या, भले 10% असतील, नाही म्हणले, जीवनाची किती संपत्ती आहे ती आणून ठेव. तो निघून गेला, मोहराही घेऊन गेला. शिष्य म्हणाले, महाराज आहे तेही गेलं आपलं. नाही म्हणले. तो काय मागत होता? म्हणले आत्मसाक्षात्कार. मग जीवनाची सगळी संपत्ती देण्याची तयारी पाहिजे. ते म्हणले, कसं देईल महाराज, तो काय खाईल? पण त्याच्यापेक्षा कमीमध्ये होत नाही सौदा, कमी सौदा होत नाही. सगळ्यांनी अशी परीक्षा घेतलेली आहे, आणि परीक्षेमध्ये पास. अहंकार मी कमी आहे मला, ही दाखवण्याकरिता, किंवा आसक्ती कमी आहे ही आसक्ती मला नाही आहे दाखवण्याकरता कुठले उदाहरण आहे सांगा मला? आसक्ती शेवटी पदार्थाची असते, आसक्ती पैशाची असते. ममता, जो शब्द आलाय ममता, कसं ओळखायची ममता? रामकृष्णांकडे 1000 मोहरा घेऊन एक जण आला, आणि रामकृष्णांच्या चरणावर टाकल्या. सोन्याच्या 1000 मोहरा आहेत. म्हणले महाराज चरणावर आणून टाकल्या. काय? मला आध्यात्मिक शक्ती पाहिजे. म्हणले मला काय करायचं? नाही म्हणले महाराज, सांगितलं असेल एखाद्याने, नाही तू न्यूज नको ना, काय फरक पडला, आपण दान दिलं म्हणून समजायचं. ते म्हणले असं कर, तू देऊन टाकल्याने मला, हो जाय गंगेत सोड, गंगेत टाकून ये पटकन. घ्याला गंगेत टाकायला. 1000 सोन्याच्या मोहरा मला सांगा गंगेत टाका, तरी गेला. बरं ठीक आहे, आपण अर्पण तर केलेच ना. एक टाकायला थोडा वेळ जाऊ द्यायला, पुन्हा माणूस येईल, बाबा टाकू नको टाकू नको सांगायला. दुसरा टाकायला थोडा वेळ बसायला. असं करी सकाळी जो गेला 9ला, ते संध्याकाळी 4लाही परत आला नाही, आणि 5ला आला तोंड घेऊन उतरून. काय टाकलं म्हणले? हो. इतक्या वेळ का लागला? म्हणले महाराज एक फार कमाई करावी लागते, एक सोन्याची मोहर कमवायला मी खूप कमाई केली, आणि ती तुम्ही सहजगत्या टाका म्हणले तर एक टाकत होतो की तुम्ही माणूस पाठवाल की बाबा राहू दे पुन्हा कामी येतील ते पैसे, तुम्ही काय पाठवलं नाही. म्हणले अरे एक मोहरा या सोन्याच्या आता मिळवलेला टाकण्याकरता तुझा इतका जीव कासावीस होतो. मी माझी आत्मशक्ती किती कठीण परिस्थितीत मिळवली तुला माहिती आहे, आणि ती सहजगत्या तुला देऊ? मूर्खा उठ म्हणे इथून. म्हणजे त्याचे पैसेही गेले, मोहराही गेल्या, आणि गेट आउट म्हणले.
ताबडतोब टाकल्या असत्या तर मी तुला ॲक्सेप्ट केलं असतं. उठ, ममता गेली नाही तुझी. ममता ह्या आंतरिक गोष्टी दुर्गुण आणि सद्गुण ओळखण्याकरिता सगळा पसारा परीक्षेचा असतो. मग आधुनिक काळ असो की पूर्वीचा काळ असो. पूर्वीच्या काळात गेट आउट म्हणायचे, आताच्या काळात बसवून घेतात. नाही नाही, जाऊ नका. बस एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. पूर्वी दरवाजे बंद व्हायचे, गेट आउट. थोडाही दुर्गुण दिसला की, कारण कडसले शब्द आहे, यमनियमी कडसले, तळून काढा अशी आज्ञाच आहे. काही पर्सेंटमध्ये धक्कून घ्या असं कुठेही नाही. मग कोणी म्हणेल तुम्ही 10% का सांगितलं? माझं वाक्य 10% त्यांनीच द्यावं की ज्यांना देऊच वाटत नाही. व्यवहार सर्वसाधारणपणे कायम ठेवायचा असेल तर 10%. बाकी किती परीक्षेमध्ये उतरावं लागेल, कारण देव परीक्षा पाहतो. त्याच्यातून ममता व्यक्त होत असते. किती आहे, देऊच वाटत नाही आणि देव वाटतं. याच्यावरनं ममता कळते, अहंता कळते, मालकी हक्क कळतो, आसक्ती कळते. मालकी हक्क किती आहे तुमचा? याच्या कमी हाईटचं काहीच होऊ शकत नाही. कमी परीक्षा नाही. आणि म्हणून जे 1-2 छावेच आत्मसाक्षात्कारी होतात, 2-3, 4 होतात, त्याचे कारणही आहेत. कारण भगवती जगदंबा वाटलं तरी यांना वाढवत नाही. या बाळांना नाही वाढवत. की श्रीमंतांनी त्याच्या हाईटचं दिलं पाहिजे ॲट मोस्ट, आणि गरिबांनी त्याच्या हाईटचं दिलं पाहिजे. पण एक जण आले म्हणजे मला प्लॉटच विकायचा आहे आणि पूर्ण देऊन टाकायचं. नाही म्हणलं. त्याच्यानी काय देऊ शकाल हो, पण पोराबाळांचे हाल करून नाही. पोरांना रोटी कपडा मकान ठेवा, बाकीचं मात्र प्रभूच आहे. रोटी किती, कपडा किती, मकान किती? नाही, आम्हाला का नाही दरवर्षी 25 साड्या घ्याव्या लागतात आणि 4-4, 5-5 हजाराची एक साडी. ती साडीची किंमत इतकी. दरवर्षी बंगला बदलतो, मर्सिडीज गाडी घेतात, न्यू ब्रँड, त्याची किंमत इतकी. तुम्ही म्हणजे रोटी कपडा मकान. फर्निचर आम्ही दरवर्षी बदलतो. बाथरूमलाच 1 कोटी रुपये लागले. मकान असे अर्थ नाहीत, असे अर्थ नाहीत. आपल्याला कुबेराची संपत्ती कमी पडेल रोटी कपडा मकानमध्ये. सोन्याच्या ताटात घास जर घ्यायचा असेल तर सोन्याचं ताट मिळू द्या साहेब. म्हणतात ना, सोन्याचा अर्क अन्नात यावा, धर्माने म्हटलंय. मग आम्ही सोन्याचं ताट आम्हाला पाहिजे. मग शेवटी देवाला सोन्याचं टोपरं हातात येईल. सोन्या नावाचं पोरग, त्याला दिलेलं टोपरं, ते दान. असे अर्थ नाहीत. हाईटचं दान. आत्मसाक्षात्कार पाहिजे असेल तर हाईटचं दान. आणि सर्वसाधारण व्यवहारात डुबकुळ्या खायचं असेल तर कमी दान. किती चालतं, किती कमी चालतं. नाही दिलं तरी चालतं, तुम्ही देव. पण आध्यात्मिक शक्ती त्या माणसाने विकसित केली आणि देवानी दिली आणि त्याने नंतर आत्मसाक्षात्काराची कमाई केली. एक उदाहरण दाखवून द्या. होऊच शकणार नाही, नाही होणार. परीक्षेमध्ये उतरावं लागेल. गुरुच्या परीक्षेत उतरणं म्हणजे देवाच्या परीक्षेत उतरणं आहे. अरे गुरुला बसू देत नाही हो देव, द्यायचं असेल त्यावेळेस. मला काल या तिघांना द्यायचं होतं तर मला बसू दिलं नाही. एवढी हाईट वाढत चालली आणि समोर यायलेत की दे. मी तिघांना बोलवलं. त्यांनी नाही मागितलं काही, मी बोलवलं.
काय हाईटचे अनुभव आले. पण परीक्षेमध्ये उलट संगीता पोकरना म्हणाली, माझ्यामध्ये सर तुम्ही काय पाहिलं साहेब, काय पाहिलं ते तुम्ही मला द्यायले. आणि नाही द्यायलेत नाही, मार्गदर्शक का केलं. मला छान प्रश्न विचारला आणि मग तिला एक 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 सांगितलं. मी सांगतो गुणवत्ता. एक गुणवत्ता मी तिथे सांगितली होती तिची, बाकीचे नाही सांगित आणि सांगतही नाही, सांगणारही नाही. मग तिला सांगितलं, ती चाट पडली. तिला वाटतं सहजगत्या की इथे ज्ञानेश्वरी चालते म्हणून नाही दिली आणि तुम्ही खाऊ घालतात म्हणूनही नाही दिली, मला गुणवत्ताही पाहिजे. सुजाता भंडारेंनी कुठे खाऊ घातलंय कोणाला? अजून देसाई मोरे एकच माणूस असाय जो परतानी असो की सुजाता असो सोडतच नाहीत. मी अजून भंडारेकडे त्यांचं सप्ताह त्यांचं काय असतं एक वर्षी जेवण त्याच्याशिवाय अजून जेवलेलो नाही. त्यांनी कितीदा आग्रह केला, मी नाही जेवलो अजून, तरी मी दिलं. नाही तुम्हाला काय खाऊ घालते ना रोज जाऊ, मी जातच नाही तर खाऊ घालायचा प्रश्न कुठे. लक्षात घ्या, परीक्षा सगळ्या वेगळ्या आहेत. बाह्य परीक्षेपेक्षा आंतरिक परीक्षा तुफान असतात. का कडसायचं माणसं आणि छोट्या छोट्या याच्यावरनं ओळखायचे, छोट्या छोट्या चालीवरनं, बोलीवरनं, कशावरनं. परीक्षा नुसत्या पैशावरनं नाही हो, गुणवत्ताही लागते, त्याला प्रचंड गुणवत्ता लागते. कोणी प्रश्नच विचारला नाही काय गुणवत्ता लागते, तर मी काही म्हणून जास्त बोललोही नाही. आणि तशी कोणी विचारत नाही काय गुणवत्ता लागते. उलट आमच्यात काय बरं विचारा प्रश्न एकदा, आमच्यात गुणवत्ता काय, एकेकाचं सांगेल, मात्र ऐकण्याची तयारी ठेवा. फार मला शिव्या देतात मी जर गुणवत्ता सांगायला लागलो तर. हे साहेबाला आमच्यात काही चांगलंच दिसत नाही का. आणि यांची ज्ञानेश्वरीला उठून गेल्यावर कोणाला सांगतील. हा म्हणूनच भ्यायलो. अहंता. पण ममता सांगितली की ममता आसक्ती सगळ्या गोष्टी पाहिल्या जाईल, प्रत्येक गोष्ट पाहिल्या जाईल. अहंता किती, अहंकार किती आहे. अहंकाराचं प्रदर्शन, अरे बाप. बरं माझ्यासाठीच नाही, तुम्ही इतरांशी वागताना कशा अहंकाराचे फुतकार येतात हेही पाहिल्या जातं. वरचा अहंकार आहे का आतला अहंकार आहे, नाटक एक आतला अहंकार आहे. साधक बाया आपल्या अंथरुणावरनं आळंदीच्या भांडणं माझं टाकलेलं. मग साहेबाला कोणी सांगितलं. पण आजकाल मी बोलतच नाही, कोणी सांगितलं नाही. कशावरून भांडणं, सीटवरून भांडणं. पीछे कौन बैठेगा, आगे कौन बैठेगा. मला सांगा काय होय, आसक्ती आहे की अहंकार आहे की ममता आहे. म्हणून गुरु प्रसन्न असला पाहिजे म्हटलं, म्हणून मी गुरुच झालो नाही. अप्रसन्न असलो तरी काही धकून घेतो. काय कारण आहे, थोडे खुटकून झालं. बाप्पा साहेबाचं तर असं व्हायचं, कंदील लावल्यावरून खुटकून झालं. नक्षत्रवाडीला लाईट नव्हते किंवा लाईट गेले म्हणजे आम्ही कंदील लावला. कंदील लावला आणि तो राठोडने असा ठेवला. मूर्खा, आधी कुठं होता, कुठून उचलला आणि कुठे ठेवायला पाहिजे होता, लक्षातच येईन. झाले नाराज. तू सांग सोमानी कुठं होता कंदील. आता कंदील ठीक आहे, ह्या ठिकाणी होता, इथला होता तर आम्ही इथे ठेवला, 1-2-3 वीत पलीकडे, एवढंच फरक होता. कुठे होता इतकी बारीक नजर नसेल. मग नेपोलियनचं उदाहरण सांगितलं की डबी थोडी हल्ली, नाहीतर तो फ्रान्सचा जगज्जेता
संपला असता म्हणले. इतकी चाणाक्ष नजर असावी लागते आणि साधकाची तेवढी चाणाक्ष पाहिजे म्हणले. मूर्ख कुठले. आत्ताची आत्ता कुठं होते माहीत नाही. झालं ना, पंक्चर झाली आमची गाडी. 21 दिवस तिथं राहिलेलो. कंदील कुठे ठेवला. आता तुम्ही कंदिलाचा, त्या साधनेचा, आम्ही तिथं साधना करायला गेलो होतो आणि कंदील कुठे ठेवला यावरून हाकलायलेत. सांगा आता काय करावं. तुम्ही असता तर हा 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 रडत बसलो. गेले फुकट. कंदील कुठे ठेवला आणि कुठे ठेवायला पाहिजे होता. बस याच्यावरूनच घसरली गाडी. कशावरून गाड्या घसरतील याचा नेमच नव्हता. आता अशा परीक्षा कशा घेण्याचा, काही घेऊ शकतात ते. कळंबरकरला गेले साधना करायला, साधनाच करू दिली नाही. 6 महिने रजा घेऊन गेले. 3 महिने ज्यावेळेस मी प्रत्येक महिन्याला जात होतो, मला म्हणले घेऊन जा नाही तर मरतो आता मी. सकाळी 8 पासून जे ज्ञानेश्वरी लिहायला बसवायचे ते स्वतः देखील समोर बसायचे. असे आता छातीवर हे कसं लिहितात पायाला समोरच आहेत. त्या रूममध्येच ज्या ठिकाणी समाधी आहे. बरं बाहेरच्या रूममध्ये तर थोडंसं त्यांना फिरता येतं, चहा पिऊन येता येतं. चहाची सवय तिथे काहीच घेता येईन. माणस वर केली की ते पाहतात, ते झोपून पाहतात, ते देखील जागे. आणि रात्री 12, 1, 2 पर्यंत जेवायला शेंगदाणे. जेवण नाहीच म्हणले. ते म्हणले तू टिकलास की आत्मसाक्षात्कार. आता टिकणं म्हणजे आता ते म्हणले माझं देहच राहत नाही, मी टिकू काय. मान दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, छाती दुखायला लागली. आणि वर पाहायला गेले ते समोरच पुन्हा खाली लिहून. बरं मान खालीच, बरं टेबलही नाही, सगळं असंच लिहायचं. बरं ते तपासायलेत ऱ्हस्व दीर्घ, नुसतं भरभर लिहायचं नाही, शून्य. आणि मग पुन्हा वाभाडे काढायचे. कॉप्या करता येत नाहीत तुम्हाला. कॉपी कठीणच व्हायचं. ते पुन्हा तपासत बसायची यांचं आणि चुका काढायची. त्याच्यातही घोटाळे पुन्हा. मला म्हणले आता मला ज्ञान आहे तर मरतो म्हणले. ते आत्मसाक्षात्कार कशाचा झाला, वरच जावं लागतं म्हणले आता. आणि मी युक्ती केली आणि कळंबरकरला म्हणलं रजाच मिळत नाही बापासाहेब, काय करू. तोंड घेऊन उतरून मला इतकं नाटकासारखं करावं लागलं. आणि घेऊन आलो कळंबरकरला. मग दुसऱ्या वेळेस त्यावेळेस काही नाही म्हणले, घेऊन जा म्हणले, घेऊन जा. काय करणार म्हणले, तुम्हाला रजाच मिळत नाही. आणि मग म्हणले बदमाशांनो रजा मिळत नव्हती होय. अरे टिकले नाहीत म्हणले. टिकले असते तर त्याच वेळेस आत्मसाक्षात्कार झाला असता. आत्मसाक्षात्काराचा साधनेचा संबंध नाही. तीच परीक्षा होती म्हणले त्यांची. आता काय करायचं, त्या परीक्षेत उतरणंच कठीण आहे. कशाच्या परीक्षा घेतील. आता धनाची परीक्षा घेताच येत नाही कळंबरकरकडून. मग अशी तनु मनु जीवे, जीवच मागितला त्या तनातून मनातून. चरणासी लागावे अगरवत करावे दास्य सकळ तनु मनु जीवे. चरणासी लागावे. तनही मागितलं, मनही मागितलं, प्राणही मागितला, सगळंच मागितलं. प्राण द्यायची तयारी नाही, गेट आउट. किती अवघड आहे सांगा मला आत्मसाक्षात्कार. ही बाह्य पवित्रता, अहंता. म्हणून अहंकार नसलाच पाहिजे. मला असं सांगितलं, फटाफट बोलायचे. 4 लोकांमध्ये इन्सल्ट करायचे बाप्पासाहेब. आता तर काही साधक निघून गेले, इनडायरेक्टली बोललो तर निघून गेले. समोर मी असं कोणाला बोलत नाही बरं का. असं माझी पद्धती इनडायरेक्टली. ती सण नाही झाली, काही साधक निघून गेले. इगो काही निघून गेले. साहेब सगळ्यांच्या समोर बोलतात. बाप्पासाहेब तर सगळ्यांच्या समोर इंडिव्हिज्युअलच बोलायचे.
मूर्ख कुठले, नालायक कुठले, आकडीचा पत्ता नाही, गेट आऊट. काय करावं मग? गप्प बसायचं. फार अक्कल वाढली का सगळं बोलायचं, इन्सल्टिंग. बुद्रुककर यायचे आमच्याबरोबर. बुद्रुककरला काही बोलायचे नाही. बुद्रुककर वा वा वा, कधीतरी यायचे. गुरुपौर्णिमा आता येतात तसे. बुद्रुककर या या या, कशी ग्रंथिका पतन पावली तुमची, ग्रंथिका पतन पावली म्हणायची. कसं काय चाललं, वकिली कशी चालली. मग त्यांना राजकारण विचारायचं. मग हे जनसंघाचे नेते, मग जनसंघ सांगायचा, भाजप सांगायचे, आणि आमच्याकडे पाहायचं देखील नाही डुंकून. म्हटलं किती गोड बोलायले. तर कसं होईल देशाचं. बुद्रुककरनं भाषण पुन्हा ठोकायचं. म्हणलं यांना गोड बोलतात, थोडं गोड बोलायचेच नाही. 3 दिवस राहिले तर 3 दिवस डुंकून पाहायचे नाहीत, बोलायचे नाहीत. शेवटी मौन धारण करायचे. मला मौन आहे. आणि शेवटी चिठ्ठीवर लिहायचे, निघून जा, बसू नका. काय होईल तुमचं? केवढं इन्सल्टिंग. अहंता, अहंकार संपूर्ण गेला पाहिजे. काही सांगतील हो. भगवान गोपालकृष्णांच्या जीवनामध्ये दुर्वासाने अहंकार आहे की नाही दाखवण्याकरिता विश्व प्रभूला आणि रुक्मिणी मातेला खीर लावून रथाला जुंपलं आणि द्वारकाधीश सगळ्या लोकांना दाखवलं. पहा, का विश्वपती देखील अहंकार रहित किती आहे गुरुसमोर. परीक्षा होती ती भगवान गोपालकृष्णाने, आणि घेतली. भगवानांना माहीत नाही असं नाही, पण मोठ्यांचीच घ्यावी म्हणजे लहानांना ते वळण लागेल, म्हणून दुर्वासाने परीक्षा घेतली. किती अहंकार आहे. आणि आम्हाला तर चढफड बोलतात. अहंकार आपला तर टुर ठुस, मला हा बोलला, फुस फुस फुस. अहंकार. सगळ्या परीक्षा घेतल्या जातात. अहंकार तुम्हाला नाही याच्या कोणत्या परीक्षा आहेत मला एकदा निबंध लिहून द्या, कशा घ्याव्यात. खरं म्हणजे प्रश्न तेच असायला पाहिजे. आता आलं मला, क्लिक झालं मला. कॉल आळंदी सगळे म्हणायला लागले प्रश्न कोणते द्यावे. तर मग व्यसनाचा एक प्रश्न दिला. आता एकदम क्लिक झालं. प्रत्येकाला आता सांगायचं की याच्यावरच बोला, कोणकोणत्या परीक्षा असतात, अहंकाराची परीक्षा कशी घ्यावी. पाहू आता तारे काय काय तोडतं. बिलकुल आता इथून पुढे त्याच घ्यायच्या. आलं, क्लिकच झालं. मलाही पंचायत पडली. ममता याची परीक्षा कशी घ्यावी आणि कशा कशा प्रकाराने घ्यावी मलाही लिहून ठेवता येईल. की साधकाने हे सांगितलं. राग द्वेष कशी परीक्षा घ्यावी, आणि तो भगवान घेत असतो त्या माध्यमातून परीक्षा, गुरुही घेत नसतो. कारण दैवी शक्तीचं स्फुरण गुरुला चढतच नाही, देण्याकरिता प्रगटावी लागते गुरुमध्ये देखील ती शक्ती. आणि तोपर्यंत प्रभू प्रगट होत नाही जोपर्यंत हा त्याच्या परीक्षेत उतरत नाही. अरे अफाट प्रगटते. मला परवा देताना इतकी प्रगटली माझ्या अंगात, यांना जवळपास समाधी लागली. 4दा म्हणलं त्यांना मांडी सुटणं, बोलता येईन त्यांना, डोळे उघडत कोणाचे. इतकी प्रगटली. ती केव्हा प्रगटेल आणि केव्हा पुन्हा मला झिरोवर आणून सोडील काही सांगता येत नाही. ती दाखवत असते. हा उतरला, आता ह्यावेळेस ये दे. काढूनही घेते हो, काढूनही घेते. काय म्हणलं पुन्हा? मग अहंकार नाही. पैठणला विडा उचलला. अनेक विडे उचलले मी. सगळ्या कथा सांगत नाही, एकच कथा सांगतो. गिरिजा माता अतिशय
संसाराची ट्युनिंग छान जमलेली दोघांची. एकनाथांची बायको अतिशय चांगली मिळाली, पण संतांना शक्यतो मिळत नाहीत. शक्यतो नाही, नाहीच नाही, शक्यतो चांगली मिळते. एखादी रेअर. ती गिरिजा माता भेटली. एकाने विडा उचलला, 500 रुपये, की राग आणायचा. आता कशानं येईन हे गेले. म्हणले आपल्याला जेवायचं तुमच्या घरी. हां या म्हणले, जेवा. पुरणपोळी कर म्हणले, आपल्या इथे संत आले ते. ठीक आहे म्हणले. गिरिजामातेने पुरणपोळी केली, पाटं टाकले जेवायला. आता मला पुरणपोळी पाहिजे. तिथे अगोदर सगळा धिंगाणाच घातला याने. आधी हे पाहिजे, आधी पोहे पाहिजे, मग बालुशाही पाहिजे. असं करीत करीत पुरणपोळीवर आला. आत्ता पुरणपोळी करा. त्याला वाटलं राग येईल आणि हाकलून लावतील. झाले 500 रुपये घट बाहेर. की एकनाथाला राग आला. म्हणले आत्ता पुरणपोळी कर म्हणले. ती पुरणपोळी केली, वाढायला आली. आता रागच येईन इतका धिंगाणा केल्यानंतरही स्नान करून वाढा. स्नान करून वाढलं. ताटं पुन्हा घासा. पुन्हा घासून वाढलं. आणि त्यानंतर मात्र ती वाढायला आली. हे पाठीवर जाऊन बसले. पाटावरून उठून त्या गिरिजा मातेच्या पाठीवर बसले. आपल्या पाठीवर बायकोच्या कोणी पाहुणा आपल्यासमोर बसला असता आपण काय केलं असतं. एक फर्स्ट क्लास निबंध लिहून द्या, बोलू नका. एकनाथ म्हणतात, गिरिजे पडेल बरं, त्याला फ्रॅक्चर होईल, सांभाळ. ते पायाच पडला. जेवण तर गेलं, माझे 500 रुपये गेले. म्हणले तुम्हाला काही राग येत नाही, आता पाया पडतो. गिरिजा मातेच्या पाया पडला, निघून गेला. त्यावेळेस नाथ महाराज लायक झाले ज्ञानेश्वरी लिहिण्याचे. ज्ञानेश्वरांनी कोणाला सिलेक्ट केलं नाही त्या काळात हिंदुस्थानात. नामदेव नव्हते का? अरे नामदेव तर बरोबर वावरत होते. नामदेव होते, गोरोबा काका होते, अनेक लोक होते. त्यांचे शिष्य नव्हते का? नाथांना सिलेक्ट केलं. नाथांची गुणवत्ता सांगेल प्रचंड आहे. त्यांना आज्ञा केली नाथांना 350 वर्षानंतर की तू ये. आणि मुळी लागली ती काढ आणि ज्ञानेश्वरी घेऊन जा गाभाऱ्यातनं. तो नंदी हलवला नाथांनी आणि मग खाली उतरले गाभाऱ्यात. ती ज्ञानेश्वरी काढली, ती मुळी काढली. अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागली असं ज्ञानेश्वर म्हणाले त्यांना. ती काढ आणि हे घेऊन जा आणि शुद्ध कर, प्रकाशात आण. 350 वर्षानंतर का नाथांना सिलेक्ट केलं? कॉम्पिटंट पाहिजे, एबल पाहिजे. कुठल्याही संताला नाही. कारण अहंता, ममता सगळ्यांचे ते पूर्णपणे जैन होते, जितेंद्रिय होते. एक उदाहरण आहे नाथांचं. याची नोट वर होते. प्रत्येक परीक्षेची नोटिंग वर होते. आणि ज्यावेळेस ते कटारियाजी फेस येऊन बोलत होते त्यावेळेस सगळे मौन होते. आणि 4 लाख मात्र पटापट वसूल झाले. 5-5 हजार, 10-10 हजार, 15-15 हजार वेलफेअर फंड. त्याचं कारण आपल्याला याची गरज आहे. आणि ते 4 लाखाच्या वर का सरकले नाहीत? आपल्याला वरच्याची गरज नाही. गरजेवर आधारित सगळ्या गोष्टी, स्वार्थावर आधारित गोष्टी, त्यागावर नाही. त्यागाचा आमचा संबंध नाही. आमचा संबंध असेल त्याच वेळेस आम्ही त्याग करू ज्यावेळी स्वार्थ असेल. ही नोटिंग वर झाली. लक्षात घ्या. का सांगतो इतका बारकावा? नाही समजला तिथेच राहा, तिथेच राहा. कारण ही नोटिंग माझ्याकडे होत नाही, ती वर होते, खुटकून होते. अंता मम म्हणजे मला काही समजलं नाही असं समजू नका. मी मौन असतो. आता तर थोडं विभक्त व्हायलो, बाजूला सरकायलो. मी बोलणारही नव्हतो आणि आता पुढेही बोलणार नाही असं वाटायला आहे. बोलू नाही.
काही गोष्टी प्रवचनात मात्र सांगाव्या लागतात, कारण नाही आल्या तर भावी पिढी काय करेल, अशीच राहील भावी पिढी. कशी सद्गुण वाढतील त्यांच्यामध्ये. अंता ममता, रागद्वेष. राग आला नाही पाहिजे, द्वेष तर नकोच. काय साहेब सारखं 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 करतात, आला राग. राग, द्वेष, भय, भीती. भीती वाटू नये. भीती का वाटते? अनेक कारण आहेत, पूर्ण नाही सांगत. एक कारण असं, भीती हा स्वतंत्र एखादी वस्तू नाही, ही छाया आहे, सावली आहे. काय नाही त्याचा अभाव आहे. भीती का वाटते? आमच्या भीतीच्या विरुद्ध काय? धैर्य. धैर्य नाही, साहस नाही. का नाही? धैर्य केव्हा असतं? सायन्सची लाईन आली, आता नाही सांगत. राग काय येतो? प्रेम नाही. सुनेवर ते रागवतो का सासू? बरं, मुलीवर का नाही राग? मग तिने कोण राग ज्याला असतो ना, राग स्वतंत्र वस्तू नाही, कोणावरही आपण दाखवत नाही. दुकानदारावर दाखवतो का? एखादा मिनिस्टर आला तर रागवतो का? राग ज्याला ओरिजिनली त्याने कोणावरही रागवावं. मिनिस्टर आला तरी रागवावं, पंतप्रधान आला तरी रागवावं. खॅस 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 असं होतं? नाही होत. कोणावर आपण रागवतो, कोणावर रागवत नाही, याचं तारतम्य आपल्याला असतं. कोणावर रागवतो? जे आपलं काही वाकडं करू शकत नाही. मोठ्यावर रागवतो का? एखादा दारासिंग आपल्या समोर आला आणि आपण रागावलो, एक थोबाडीत मारली तर मुटकं गिटकं साफ होईल. त्याच्यावर रागवतात का? नाही. नाही साहेब, बिलकुल नाही. नाही. एखादा PSI येऊ द्या, त्याच्यावर रागवतो का आपण? हे मूर्खा म्हणा बरं त्याला, आपण नाही म्हणणार. नाही साहेब, तुम्हाला उगीच काहीतरी वाटलं, हा असे असे गोड बोलतील, असे वागतील विनम्र, की जसं रामराज्य आलं ह्या देशामध्ये. ओरिजिनल रागीट माणूस नसतो. ती वस्तू कुचकामी आहे, तिच्या छातीवर बसलं पाहिजे, कारण आपलं प्रेम नाही आहे. आपलं प्रेम नाही म्हणून राग येतो. प्रेमाच्या माणसावर राग येत नाही. नवऱ्यावर बायको रागावली, समजायचं प्रेम कमी झालं. बायको नवऱ्याचं भांडण चाललं, समजायचं ही झकपक प्रेम कमी झाल्याची नांदी आहे. सहनच होत नाही. तसं प्रेम नाही म्हणून राग आहे, म्हणून रागावू नये. म्हणून काय पाहिजे? भीती म्हणजे धैर्य नाही, हिंमत नाही. कारण धैर्य फार मोठा गुण आहे दैवी. कारण प्रभूंनी एक एक दैवी गुण उचलून संपवलंय, म्हणून त्याची शाडो पडते, त्याची विरुद्ध बाजू कॅसेट लागली, म्हणून भीती दिसते. मग धैर्य निर्माण व्हायला काय काय पाहिजे? म्हणून तो बाबांनो, ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वरीचे प्रवचन ऐका. त्याच्याशिवाय आंतरिक पवित्रता निर्माण होऊच शकत नाही, समजूही शकत नाही. कुठलेही प्रयोग सायकोलॉजिकल पुस्तकं वाचून होणार नाही. म्हणून कशाचा अभाव आहे? द्वेष कशाचा अभाव आहे? कोणाचाही द्वेष नाही करत आपण. ओरिजिनली द्वेषी माणसं नाहीत आपण. राग, द्वेष, भय, काम, क्रोध ह्या दुर्गुणांचा त्याग म्हणजेच आंतरिक पवित्रता. ह्या दुर्गुणांचा त्याग करण्याकरता कोणकोणते प्रयोग करावे लागतील ते केले पाहिजेत. मग जे जे बेटे भूतपासून ते काय जे जे असेल, श्रद्धा, विश्वास, सगळं. आता सगळं सांगत बसलो तर खूप लांबील पुन्हा कॅसेट. मला फार लवकर आटोपायची. एकदा 21 तास बोललेलो आहे.
याच्यावर मी 21 तास बोललोय, पण आता मला बोलायचं नाही, कारण आपण नेहमी विषय हा सांगणार आहोत. एक साधारण जरी रूपरेषा समजली, मग राग कसा काढायचा, द्वेष कसा काढायचा आपण कर, मग ते आलं चर्वंतर पण आलं, मग काय सगळं ते कशाला सांगत बसू. पुन्हा तमभाग कसा जाईल, रजभाग कसा जाईल, सर्वार्पण आहे, प्रेमवाढीचे प्रयोग आहेत, सगळं 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 आलं. म्हणून सांगत नाही की तुम्हाला माहिती आहे आणि इतरांना सांगण्याकरता त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे. इतर जर कॅसेट ऐकतील तर सगळ्या एका कॅसेटमध्ये ज्ञानेश्वरी कसं सांगू, सगळे प्रयोग कसे सांगू, आली पाहिजे एवढं सांगून मोकळा होतो. दुर्गुणांचा त्याग म्हणजेच आंतरिक पवित्रता. याच्या परीक्षा घेतल्या जाणार आणि त्या परीक्षेला तुम्ही विकाररहित असाल तर ती परीक्षा आहे, त्याच्यात उतराल. बाप्पासाहेबांनी शेवटी आम्हाला का दिलं ते म्हणे, अरे इतकं रडवलं तुम्हाला, ते कडलक एवढा दगड घेऊन आला बाप्पासाहेबाला मारण्याकरिता. कळंबरकर होते त्यावेळेस शेवटच्या काळात. म्हणला रात्री लपूनच बसला तो की उद्या जर आत्मसाक्षात्कार नाही दिलं तर डोक्यात दगड घालायचा बाप्पासाहेबाच्या. आणि मी जाऊन पोचलो. इतका आडदाड विचित्र माणूस, खादाड. आणि बाप्पासाहेब म्हणले दे त्याला, माझीच परीक्षा होती. बाप्पासाहेब कळंबरकर होते, तुम्ही कोणाला द्यायला होता, तुम्ही आम्हाला शिकवलं पात्रता कशी घ्यावी, पात्रता कशी असते तुम्हीच शिकवलं, आणि तुम्ही ह्या माणसाला. आणि हसायलेत बाप्पासाहेब. कडलक समोर, कडलक सोमाणी देतील. आणि तो मला म्हणला मी दगडच आणलाय म्हणला, मला घाल आता माझ्याही डोक्यात. आणि मला राग यायलाय की असे माणसं. बाप्पासाहेब तू दे. त्या कडलकने मग नोटा आणल्या, सगळं आणलं, ठेव बोलले त्या सोमाणी पुढे. आणि इकडच्या खोलीत जिथं काकू बसतात त्या खोलीमध्ये त्यांच्यासमोर नाही दीक्षा. म्हणजे बाप्पासाहेब तुम्ही असताना मी दीक्षा देणार नाही, मी सांगतोय ना माझ्यासमोर दिली पाहिजे. हार सोमाणीला घाला. आता गपचूप घालून घेतला, समोर नोटा ठेवल्या, पण मी नंतर हे दिलं. आणि शेवटी त्याला दिलं, त्याला योग प्रगटला. कडलक तो कशाला थांबतो आमच्याकडे, कारण माणूसच तसा होता. कडी लावून लख. बरं झालं आम्हाला कोंडून नाही गेला. कडलक आहे नाव. निघून गेला. मग बाप्पासाहेबाला मी नंतर अनेक दिवसांतर प्रश्न विचारला, बाप्पासाहेब तुम्ही त्याला का द्यायला लावलं, मला रहस्य काही कळालं नाही. तुम्हाला माहिती आहे तो अपवित्र आहे, तुम्हाला माहिती आहे तो बदमाश आहे, तुम्हालाही माहिती आहे, कुठलंही नसताना तुम्ही अपधर्म मला करायला लावला, कारण काय. तुम्हाला जाळण्याकरता म्हणले. लक्षात घ्या की तिघांनाही तुम्हाला जाळण्याकरता. मी कोणालाही उचलत होतो, कोणाची स्तुती करीत होतो, आपटीत होतो, तुम्हा तिघांना जाळण्याकरिता की तुम्ही बरोबर सगळे वागत नव्हते, की कधीतरी तुमच्या डोक्यात प्रकाश येईल. कडलकला दिलं याचं कारण तुम्हाला जाळण्याकरता, की तुमच्यापेक्षा तो श्रेष्ठ दाखवत होतो. पण तुम्ही टिकले रे, गेले नाहीत. खूप तुम्हाला मी छळलं, खूप परीक्षा घेतल्या, पण तुम्ही हा दरवाजा सोडून शेवटी गेले नाहीत, रडले असाल. म्हणून तुम्हाला द्यायचं आणि पूर्ण करायचं आहे मला. लक्षात घ्या. काय परीक्षा, त्यावेळेस कळालं की अच्छा परीक्षा होती का सगळ्याच. लक्षात घ्या परीक्षा कसं. ह्या दुर्गुणांचा त्याग. तरी आम्ही बाप्पासाहेबाला म्हणलं बाप्पासाहेब बिघडले का असं कधी बोललो नाही. का दिलं रहस्यच उलगडं. लक्षात घ्या, हे परीक्षांचा असतो. तर दुर्गुणाचा त्याग झाला का, याच्या परीक्षा कोणत्या असतात आता मी तुमच्याकडून ऐकणार आहे, आणि परीक्षा कोणत्या घ्याव्यात पुढे हेच विषय. ही पवित्रता, आंतरिक आणि बाह्य पवित्रता काय असते सांगितलं.
शौचम योग दर्शन मधलं संतोष तपः, नियमामध्ये पवित्रता याच्यावरती व्याख्यान झालं. आता नंबर 2 संतोष. संतोष असला पाहिजे असं पातंजल योग सूत्र म्हणत आहे. शोच संतोष तपः स्वाध्यायेश्वर प्राणिधानानि नियमः. पवित्रता, संतोष, तप आणि ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय इतक्या गोष्टी पाहिजे. त्याच्यापैकी आपण पवित्रता पाहिली, आता पाहू संतोष. संतोष पाहिजे तर तो पात्र झाला. संतोष कशाला म्हणतात? संतोष लहाने नाही म्हणून लोक नाव ठेवतात संतोष. आईला विचारा संतोष झाला होता का? हो झाला होता, त्यावेळी झाला होता. आता आनंदराव नेहमी म्हणतात माझं नाव आनंदराव ठेवलं, पण आई वडील शेवटपर्यंत त्यांना कधी आनंद झाला नाही म्हणले मी झाल्यामुळं. संतोष, सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश, लक्षात घ्या. सुख दुःख कॉमा लाभ हानी कॉमा यश अपयश कॉमा सिद्धी असिद्धी कॉमा अनुकूल व प्रतिकूल आदी मिळाल्यानंतरही संतुष्ट राहणे, प्रसन्न चित्तवृत्तीने राहणे याला संतोष म्हणतात. पुन्हा पहा, सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश, सिद्धी असिद्धी, अनुकूल व प्रतिकूलता आदी मिळाल्यानंतर ही संतुष्ट व प्रसन्न चित्तवृत्तीने राहणे याला संतोष म्हणतात. पा किती अवघड आहे. आपण प्रत्येक जण आपल्याकडे वळवा बरं का बोट. आपण ह्या सगळ्या ह्याच्यात कुठे बसतो? जसं पहिल्यापासून अहिंसापासून आत्तापर्यंत मी जे सांगत आलो, यम आणि नियमातला हा दुसरा पार्ट. आपल्याकडे वळवायचं, दुसऱ्याकडे नाही पाहायचं. हे 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 संतोषी दिसन आपलं पाहायचं. सुख आणि दुःख, सुख मिळो की दुःख मिळो, संतोष पाहिजे. आता दुसरा भाग सांगतो, संतोष पाहिजे. एक साधं जरी वाक्य असेल, मेंटल टेन्शन नसणं म्हणजे संतोष. मानसिक तणाव का निर्माण होतो? मानसिक तणाव अनेक गोष्टीमुळे होतो. त्याचं एक कारण असं आहे, अनेक कारण आहेत त्याला, पण एक कारण असं आहे, मला जीवनात जे हवंय सुख आणि सुखोपभोगी वस्तू, विषय किंवा व्यक्ती ज्या मला सुख देणाऱ्या आहेत किंवा सुख विकत घेण्याकरिता जे मला लागतं, पैसा असो की धनधान्य असो, सुखाची साधनं असो, ती मला मिळाली नाही, मी दुःखी झालो, टेन्शन येतं. मिळालंच पाहिजे म्हणून टेन्शन, मिळालं नाही म्हणूनही टेन्शन. प्रत्येक जण टेन्शनमध्ये जगतोय आज. हे आपले हे नाहीत, ग्राहक नाहीत अध्यात्माचे, टेन्शनवाले. मग भलाई महाराज असो, टेन्शन येत असेल ना? का हो मला सांगा. टेन्शन आलं का येतं? मोठमोठे महाराज म्हणतात आम्हाला खूप मोठं टेन्शन आहे. काय करावं? एवढे प्रकल्प उभे केलेत,
गोशाळा उभ्या केल्यात, असं उभं केलं आहे, ते उभं केलं आहे, हॉस्पिटल उभं केलं आहे, त्याला पैसा कमी पडतो आहे, वेधशाळा उभ्या केल्यात, त्याला पैसा कमी पडतो आहे. आम्हाला टेन्शन आहे. साधू इतकं टेन्शन कोणी ह्या जगात घेत नाही. मान नाही दिला तरी टेन्शन येतं, प्रवचनाला नाही आलं तरी टेन्शन येतं, भेटायला नाही आले ते जीव तोडून बोलत असतात, कारण भेटायला यावं लोकांनी, तरी टेन्शन येतं. कशाचंही टेन्शन, हे टेन्शन घेतात. आणि कारण आमचा अहंकार सुखावतो ते आल्याने. साधू जरी असेल तर अहंकार सुखावतो ना त्यांचा. मी ज्याच्याकरता साधुत्व झालं, माझा अहंकार सुखावला पाहिजे. लोक नाही आले तर काय होईल सांगा? सुख आणि दुःख. तर ही सुखांची साधनं, वस्तू, विषय, व्यक्ती मला पाहिजे ते जर नाही मिळालं तर मला दुःख होतं. ते का मिळालं नाही म्हणूनही टेन्शन येतं, कधी मिळेल म्हणूनही टेन्शन येतं, मिळालंच पाहिजे म्हणूनही टेन्शन येतं. म्हणून माणूस दुःखी होतो. दुःख आणि टेन्शन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखी जो असतो तो टेन्शनमध्येच असतो, आणि सुख किती मिळतं जीवनात? सुख पाडे जवा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख जवा इतकं असतं आणि दुःख पर्वता एवढं असतं. एक वस्तू मिळाली, दुसऱ्या वस्तूची इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंतच माणूस सुखी. इच्छा निर्माण झाली दुसऱ्या वस्तूची की दुःखी, आणि इच्छा निर्माण झाली की टेन्शन निर्माण होतं. ते कसं करावं? नोकरी लागली, आता घर पाहिजे. नोकरी लागली, त्याचा आनंद. लगेच लोक म्हणतात, अरे काय झालं, घर पाहिजे की नाही, बायको कशी करशील, एका रूममध्ये कसं राहशील. झाला दुःखी. मग प्लॅनिंग सुरू. दॅट इज टेन्शन. महाराज लोकांना, अध्यात्मवादी लोकांना टेन्शन नंतर फार येतं. मोठमोठ्या महाराजांचे हाल झालेत. त्यांचे शिष्य त्यांच्याच समोर भांडले, नावं घेत नाही. त्यांच्याच समोर त्यांना टेन्शन आलं की एवढं मिळवलं. तो म्हणे मी मालक, यांच्यानंतर सक्सेसर. तो म्हणे मी सक्सेसर, कारण करोडोची संपत्ती सोडून चालले होते. नाव घेत नाही कोण आहेत ते. नाव येणं चांगलं नाही. चांगल्या गोष्टीचं नाव यावं, अशा गोष्टींचं नाही. त्यांना वाटलं असेल हेची फळ काय मम तपाला. अजूनही भांडणं चाललीत त्यांची. ते गेले तरी. एक बाई आहे, एक बुवा आहे, दोघं भांडायले. खरा सक्सेसर कोण? कारण संपत्तीचा स्वामी होणार आहे. टेन्शन. तर हे टेन्शन येणं, दुर्गुण असले की टेन्शन येतं आणि दुःख निर्माण होतं. म्हणून साधक दुःखी दिसला की मी सगळ्यात जास्त दुःखी होतो. काय करावे? आपले साधकही साधनेत अनुभव नाही आला हिशोब करतात. आळंदीला आलो, यांना मिळालं, आम्हाला नाही मिळालं. त्याचं करणे साहेबांच्या पुढे 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 करतात. आम्ही साहेबांच्या मागे 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 राहतो. जे साहेबांच्या पुढे पुढे करतात, साहेबाला प्लीज करतात, साहेबाला बेवकूफ बनवतात, त्यांना देतात. साहेब किती पार आहे कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि मग काही एखादा विषय निघाला, साहेब सगळ्यांच्या भावना आहेत बरं का, अशा. तुम्ही जी म्हणली सगळ्यांच्या भावना आहेत, कारण आम्हाला मिळालं नाही याचंच टेन्शन.
डोळे झाकून बसलो, ते बसले, आम्ही बसलो. त्यांनी कपडे घातले, आम्ही कपडे घातले. त्यांनी नाटकं केली, आम्ही नाटकं केले. तेही ज्ञानेश्वरीला येतात, आम्ही ज्ञानेश्वरीला येतात. तेही खातात, आम्ही खातो. पण त्यांना मिळतं ना आम्हाला मिळत नाही. बाबासाहेबांच्या काळातही होतं. आमचे जे गुरुबंधू होते आम्हाला म्हणायचे, तुम्ही बदमाश होते, चालाक होते, आम्ही इमानदार होतो. तुम्ही बदमाशीनं हे केलं आणि त्यांच्याकडून लाटाळलं म्हणले, आणि आम्ही जे आहेत ना इमानदार राहिलो आणि आम्हाला त्यांनी काही दिलं नाही. सगळ्या पूर्वापार शिष्यांमध्ये पाहे भांडण आहेत. मी शेखरने मला प्रश्न विचारला होता, किती टक्के? म्हणलं 10%. थोडा विरोधी भाग आहे, पण आता मला वाटायला लागलं 50-60% थोडा विरोधी भाग आहे, पण पळून कोणी गेलं नाही हे खरं आहे. किती लोक जळतात एक दुसऱ्यावर? प्रश्न विचारला होता मला. म्हणलं 10% त्याला सांगितलं. त्यावेळेस खरंच संख्या 10% होती. बाप्पासाहेबांकडे म्हणलं 97% तसे होते, माझ्याकडे 10% आहेत. तो पाहत होता सिलेक्शन करण्याची कॅपॅसिटी आहे की नाही. म्हणून मला भरती सप्ताहात दाखल झाली, त्याला मी तरी काय करू. एक भरती सप्ताह आपण ठेवला होता, त्याच्यात दाखल झाले आहेत सगळे. जळणे, भांडणे, टॉन्ट मारणे, हा सगळा प्रकार चालतो. तर राग द्वेष म्हणून टेन्शन येतं, सुख आणि दुःख. माहिती तुम्हाला, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर 1970 ते 1986 पर्यंत बाप्पासाहेबांनी काहीही दिलेलं नाही आम्हाला. किती वर्ष सांगा? 16 वर्ष काही दिलं नाही. आणि दिलं असले तर गेट आऊट म्हणले. कधी गोड बोलायचे, बाकीच्या वेळेस गेट आऊट म्हणायचे. आणि शेवटच्या 4, 5, 6 महिन्यात साधना चालू होती, जे दिलं प्रत्येक महिन्याला बोलून, ठीक आहे टिकले म्हणले तुम्ही. 16 वर्ष परीक्षेमध्ये घातलं, नाही दिलं. तुम्ही निघून नाही गेले रे, बस. खूप तुम्हाला बोललो, डोळ्यात अश्रू यायचे त्यांच्या. टिकले तुम्ही, हाकललं तरी टिकले, वाईट बोललो तरी टिकले, सगळ्या परीक्षांमधून तुम्ही टिकले. म्हणून द्यायचंय म्हणले आता तुम्हाला. या प्रत्येक महिन्याला गेलो. शेवटच्या 4 महिन्यात, 4-6 महिने का वर्षभर हो, शेवटचे 4-5 महिने. आणि तारीख आणि टाईमही बस वाट पाहून असायचे, टाईम चुकतो का. आम्ही काहीच चुकवलं नाही. पहिल्या दिवशी मुक्कामाला जाऊन बसायचं. मला कुठं गाडी लेट आली तर आपली गाडी घसरून जायची. फार कॉशियसली वागलोत आम्ही. त्यांनी घडी पाहायचं आणि आमचा येण्याचा टाईम पाहायचा. म्हणलं कुठं थोडीशी खडखुट झाली की आपलं संपलं म्हणलं अध्याय. कधी कळंबरकर बरोबर, कधी धरक बरोबर ही माणसं असायची, कधी जगदीश बरोबर, कधी 2-2, 3-3 जायचो आम्ही. आणि एकट्याला बोलायचे. राठोड आणि मी दोघंही जात होतो. दिल्या म्हणले, आता शेवटी म्हणले किल्ल्या दिल्या, आता मला राहायचं नाही. उघडा कुलप तुम्ही तुमचे. पण कधी इतक्या वर्षानंतर 70 ते 86 कंप्लीट. पण टेन्शन नाही, काय मिळालं नाही याचं दुःख आम्ही कधी नाही केलं. मागितलंही नाही, पुढे काय म्हटलं नाही, काही नाही. म्हणायचे मागत नाही ते मी तुम्हाला कसं देऊ, मागितलंच नाही. जायचो, इमानदारीने बसायचो. कारण म्हणलं
आपली पात्रता आल्यानंतर म्हटलं बिलकुल बोलतील. पात्रता नाही तर ते का मागितल्याने देणार आहेत का? सुख आणि दुःख. उलट म्हटलंय सुखाची साधनं नाही मिळाले तरी टेन्शन घेऊ नका आणि दुःखी होऊ नका, आणि दुःख जरी दिलं तरी रडू नका. केवढं अवघड आहे. पात्रता कशाला म्हणतात? 12वा अध्याय काढा, त्याच्यामध्ये भगवंतांनी फार सांगितलंय. दुःख जरी जीवनात दिलं, माळिये जेवते गेले, जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पानिया ऐसे केले, होवावे गाय. माळिये जेवते नेले. माळ्यानी बगीच्यामध्ये वाहणाऱ्या पाण्याने जिकडं नेलं तिकडं त्या पाण्याने गेलं पाहिजे. माळिये जेवते नेले, तेवते निवांतची गेले. निवांतची दन आपट करीत नाही. आम्ही इतक्या वर्ष साधनेत घातले ना आम्हाला काही दिलं नाही, बोंब मारीत नाही. इतके पैसे खर्च झाले पण आम्हाला काही मिळालं नाही. नो, निवांतची गेले. कोणत्या झाडाला द्यायलास? आम्ही VIP पाणी आहे. त्या पाण्याला तुम्ही गुलाब पुष्पाला द्यायलात आणि आम्हाला मात्र काटेरी झुडपांना द्यायलात. नो, यू शुड नॉट आस्क द क्वेश्चन टू मी. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात निवांतचा. माळी म्हणजे भगवान तुमचं आयुष्य जसं ओढीत नेईल, जसं नेईल तसं सरळ जा. निवांत म्हणजे खळखळ करू नका, बोंब मारू नका, रडू नका. अनेक ओव्या आहेत पुढे. तया पानिया ऐसे केले होवा वेजी. काय गोड शब्द आहे. तसं व्हा जसं पाणी गेलं. त्याने विचारलं का कधी पाण्याला माळ्याने? पाणी फिरलं माळ्याला असं बदललं, असं झालं? म्हणजे भगवान म्हणतो मला, तिथे तुकाराम म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. समाधान म्हणजे संतोष. दुःख जरी मिळालं, प्रभू तुझी इच्छा आहे, परीक्षा आहे, तू घेतोस, येस घे, अजून घे, तुला सोडणार नाही. मला काही देत नाही ना संसाराच्या वस्तू, नको देऊ. जगदीश, रामेश्वर, जगदीश, बद्रीनारायण आणि केदारनाथ 4 धाम आहेत. त्याच्यापैकी जगन्नाथाचं जे धाम आहे त्या ठिकाणी एक महान संत होऊन गेले, सिद्ध पुरुष. रोज त्यांचं असायचं की जगन्नाथाचं दर्शन घ्यायचं आणि अनेक वेळेस रामकृष्ण परमहंसासारखं प्रत्यक्ष दर्शन व्हायचं आणि मग त्यांनी घास घ्यायचा. भजन करायचे, साधना करायचे, रात्रंदिवस तेच काम. एका वेश्या त्यांच्यावर ते आसक्त झाली. म्हणले भोग द्या, हे नाही म्हणले. तिने यांचे 2 टंगडे कापूनच टाकले, लंगडे झाले. तरी रडले नाही. आता काय जगन्नाथाच्या दर्शनाला जाताच येत नाही, काय करावं? तिथेच बसून काय साधना, देवाला दोष दिला नाही, काही नाही. अशी साधना केली, असे भजन करत राहिले.
कधी भजन कधी साधना, कधी भजन कधी साधना. जगन्नाथाला प्रगट व्हावं लागलं. देवा आता मी येऊ शकत नाही, आता तुला यावं लागेल. कंप्लेंट नाही, कंप्लेंट नाही, झक मारली असं झालं असं काही नाही. प्रगट